नमस्कार, मी प्रज्ञा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूप खास आणि सुंदर विषयावर आहे। अर्थातच गौरी गणपती आपल्या घरी विराजमान झालेले आहेत आणि ह्या सुंदर अशा दिवसांवरती छान मेकअप करायला प्रत्येकच स्त्रीला आवडतो। तर आजचा हा व्हिडिओ ह्याच मेकअपबद्दल आहे आणि अतिशय सोपा, सुंदर आणि पटकन होणारा असा मेकअप आहे। तर सुरुवात करूयात आपल्या मेकअपला। तर सर्वप्रथम मी माझ्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावत आहे, जो की आहे लॅक्मे पीच मिल्क। खूप छान मॉइश्चरायझर आहे, एकदम छान चेहऱ्याला हायड्रेट करतो आणि सोबतच लिप्सला पण हायड्रेट करण्यासाठी मी लिप बाम यूज करत आहे, जो की आहे झुडिओचा। आणि आता काय होतं की आपल्याकडे वेळ नसतो जास्त तयार होण्यासाठी, तर पटकन असं होण्यासाठी काहीतरी एक सोपा मेकअप हवा असतो। तर त्याच्यासाठी मी काय करत आहे की फाउंडेशन, कन्सिलर जास्त न वापरता फक्त मी इथे बीबी क्रीम यूज केली आहे, जी आहे मार्स कॉस्मेटिक्सची। आणि मी चेहऱ्यावरती पूर्ण लावून ब्लेंड करत आहे एक डॅम ब्युटी ब्लेंडरने। अर्थात मला व्हिडिओ काढायची होती म्हणून मी हा ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे, नाहीतर जी बीबी क्रीम आहे ती हाताने खूप छान ब्लेंड होते आणि पटकन ब्लेंड होते। ब्लेंडरने थोडासा जास्त वेळ जातो, तरीही ब्लेंडरने माझं खूप लवकर ब्लेंड करून झाली होती ही बीबी क्रीम। तर तुम्ही हातानेच ब्लेंड करू शकता नक्कीच। त्यानंतर मी काय करत आहे, एक हॅक फॉलो करत आहे। आता ब्लश वगैरे लावायला एवढा टाइम नाही आहे आणि लिपस्टिक तर ऑफकोर्स आपण लावतोच। तर मी काय केलेलं आहे, लिपस्टिक घेतली, त्याच्यात थोडीशी बीबी क्रीम मिक्स केली आणि थोडासा हायलायटर मिक्स केला आणि तेच ॲज अ ब्लश म्हणून यूज करत आहे मी मिक्स करून। खूप छान सुंदर ब्लश तयार होतो, एकदम नॅचरल लुक देतो। आणि ते ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथं यूज करत आहे परत एकदा मार्सची लूज पावडर। खूप छान लूज पावडर आहे, ट्रान्सलुसंट पावडर आहे, व्हाईट आहे पण त्याचा कलर वगैरे ती अजिबात सोडत नाही। तर परत एकदा एक हॅक आहे की वेळ अगेन आपल्याकडे खूप कमी असतो, तर आयब्रोज बनवायचे असतील तर ते कोम करा, मग त्याच्यानंतर पावडर त्याच्यामध्ये फिल करा, एवढा वेळ नसतो। तर मार्केटमध्ये अशा प्रकारच्या आयब्रो पेन्सिल आता सहज मिळतात, ज्याला साईडला स्पूली असते किंवा ब्रश असतो, त्याच्यावरतीच आपलं प्रोडक्ट लावायचं आहे आणि तुम्ही मस्तपैकी जसं आयब्रो कोम करता तसं पटकन आयब्रो कोम पण होतील, शेप पण येईल आणि आयब्रो फिल पण होतील। तर आहे ना एक सुंदरसा हॅक हा। तर अशा प्रकारे मी दोन्ही आयब्रो फिल करून घेतले आहेत आणि आता आय मेकअपकडे वळूयात। तर मी एक ही ब्राऊन काजळ घेतलेला आहे आणि जे की खूप अफोर्डेबल आहे, मला वाटतं हे NY बेचं आहे आणि 60 की 70 रुपयाला हे मिळतं। खूप सुंदर असं हे काजळ आहे आणि ते मी लावून असं ब्लेंड करते, जास्त डीप मेकअप करणार नाही आहे मी। आणि ब्राऊन, चॉकलेटी असे कलर जे आहेत ते आपल्या भारतीय आउटफिटवरती, साडीवरती खूप सुंदर दिसतात। याच्यासाठीच मी तो डार्क कलर घेऊन ब्लेंड केलेला आहे आणि त्याच्यावरती एक सुंदर असा मरून कलर घेऊन ट्रान्झिशन शेड तयार करते मी। परत एकदा मी जास्त मेकअप करणार नाही आहे, कारण आपल्याकडे वेळ खूपच कमी असतो, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह पण एकदम सोपा असा मेकअप लुक मी तयार करायचा प्रयत्न करत आहे। ते आय मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे आपला आणि त्याच्यानंतर मी सेम काजळ घेतलेला आहे, जे माझ्या लोअर वॉटरलाईनला अप्लाय केलेलं आहे आणि डार्क शेड घेऊन ते स्मच केलेलं आहे आणि असा चुटकीसरशी दुसरा पण माझा आय मेकअप क्रिएट झालेला आहे। आणि आता मी आयलॅश कर्लरने माझ्या लॅशेस जे आहेत ते कर्ल करून घेत आहे, जेणेकरून माझा जो मस्कारा मी अप्लाय करणार आहे तो एकदम फुलर लुक देईल। आणि मस्कारासाठी मी इथे यूज करत आहे मेबलिनचा मस्कारा। खूप सुंदर मस्कारा आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि लॅशेसला एकदम छान प्रकारे कोट करतो आणि सेपरेट करतो। सगळ्यात महत्त्वाचं व्हॉल्युमिनस प्रोव्हाइड करतो। तो खूप सुंदर असा मस्कारा आहे, थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे पण खूप सुंदर मस्कारा आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आणि डिफरन्स तुम्ही बघू शकता, किती सुंदर असं कोट केलेलं आहे लॅशेसला। लास्टली आता ॲक्च्युली सेकंड लास्ट मी इथे यूज करत आहे लिप लायनर। एक ब्राउनिश कलरचा मी लिप लायनर यूज करते आणि बॉर्डर करून घेते मी माझ्या लिप्सला, जेणेकरून माझी लिपस्टिक जी आहे ती बाहेर जाणार नाही। आणि आता ही लिपस्टिक यूज करत आहे, जी की आहे ब्लू हेवनची। खूप सुंदर अशी लिपस्टिक आहे, 110 की 135 रुपयाची आहे, पण खूप सुंदर, लॉंग लास्टिंग आणि कलर तर खूपच सुंदर आहे। आणि अशा प्रकारे ट्रान्झिशन करून माझा हा मेकअप तयार आहे। मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हा मेकअप तुम्हाला कसा वाटला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।